नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये मी पल्लवी मुजुमदार आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. केंद्र सरकारने जनधन योजना आणली आणि 12 कोटीहून अधिक खाती जानेवारी महिन्यातच उघडली गेली होती. मग आत्ताचा आकडा काय आहे? अर्थातच तो मोठा आहे. मग या जनधन योजनेचा पुढचा टप्पा आहे तो म्हणजे जनकल्याण योजना, सामाजिक सुरक्षा योजना, जनसुरक्षा योजना. या सगळ्या योजनांविषयी जेव्हा आपण बोलतो किंवा ऐकत असतो तेव्हा एक असतं की सामान्य नागरिकांचं, जनतेचं राहणीमान हा दर्जा जो आहे तो सुधारण्यासाठी, त्याचबरोबर जीवनामध्ये सुरक्षितता लाभण्यासाठी काही वेगवेगळ्या योजना सरकारनं आपल्यापाशी पोहोचवलेल्या आहेत. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती सुरक्षा विमा योजना आणि अटल पेन्शन योजना. जनधन योजनेचा हा पुढचा टप्पा ज्या आपल्याला भविष्य काळामध्ये उपयोगी ठरू शकतात आणि आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या प्रत्येक दृष्टिकोनातनं भरभराटीसाठी, प्रगतीसाठी या योजना आहेत. काय आहेत या योजना जाणून घेऊया, कारण लाभार्थींची नोंदणी ऑलरेडी सुरू झालेली आहे. जेव्हा लाभार्थींची नोंदणी सुरू झालेली आहे तेव्हा नेमकी ही योजना काय आहे हे समजून घेण्याचा यत्न आजच्या भागात. सामाजिक सुरक्षित योजना. शासनाच्या सामाजिक सुरक्षा योजना याविषयी आजच्या भागामध्ये आपण जाणून घेऊया. आणि यासाठी मार्गदर्शन करणार आहेत सनदी लेखापाल सुनील मोने सर. सर नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करते. सरांकडनं आपण कायमच वेगवेगळ्या स्कीमविषयी जाणून घेत आहोत. आपल्या परिचयाचं असं हे व्यक्तिमत्व आहे. औपचारिक ओळख करून देते ती म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचे ते वित्तीय नियंत्रक आहेत. तसंच मनरेगा, वसुंधरा जलसंधारण योजना याचे आर्थिक सल्लागार म्हणूनही ते काम बघतात. आजच्या विषयाच्या अनुषंगाने जेव्हा विचार करतो तेव्हा शासनाच्या सामाजिक सुरक्षा योजनांचे ते अभ्यासक आणि विश्लेषक आहेत. तेव्हा तुमचे प्रश्न सरांपाशी पोहोचवा या दूरध्वनी क्रमांकाच्या माध्यमातून. 24908050 24988050. मुंबई बाहेरचे प्रेक्षक आणि मोबाईलवरून संपर्क साधताना 022 हा एसटीडी कोड आहे. छोटीशी विनंती, नेहमीप्रमाणे प्रश्न विचारताना टीव्ही सेटचा आवाज थोडासा कमी ठेवा जेणेकरून आमचा आवाज तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचू शकेल. त्याचबरोबर विषयाच्या अनुषंगाने नेमके प्रश्न आम्हाला अपेक्षित आहेत जेणेकरून विषयाबद्दलची व्यवस्थित माहिती आपल्याला समजू शकेल. आपल्या चर्चेला आणि माहिती घेण्याला सुरुवात करूया. सामाजिक सुरक्षा योजना किंवा जनसुरक्षा योजना असा जे उल्लेख केला जातो ह्याचा अर्थ नेमका काय आहे? प्रत्येक लोकशाही सरकारने आपल्या नागरिकांना कुठल्या तरी प्रकारे सामूहिकरित्या सामाजिक सुरक्षा पुरवावी अशी अपेक्षा असते. आणि एकत्रित सिव्हिलाइज सोसायटी म्हणून राहताना सामूहिक संरक्षण देणं हे सरकारचं कर्तव्य ठरतं. आणि या कर्तव्याला अनुसरूनच या सामाजिक सुरक्षा योजना सर्व राष्ट्रांमध्ये राबवल्या गेलेल्या आहेत कमी अधिक प्रमाणात. भारतातही त्याचा उगम स्वातंत्र्यकालापासून आहे आणि हा त्याचा पुढला टप्पा आहे की भारत आर्थिक प्रगती करत असताना या सामाजिक सुरक्षेला एक वेगळा आयाम देण्याचा प्रयत्न नवीन सरकार करत आहे. जेव्हा या योजना सुरक्षिततेसाठी आहेत, भविष्यासाठी कल्याणकारी आहेत असं आपण म्हणतो, तेव्हा विम्यासंदर्भामधल्या 2 योजना आणि पेन्शनबाबत सुरक्षिततेचं कवच देणारी एक योजना असं जे आहे त्या योजना काय आहेत ते टप्प्याटप्प्याने आपण समजावून सांगूया आणि मग त्याविषयी अधिक माहिती करून घेऊया. सर काय वाटतं? बरोबर. मला असं वाटतं की आपण या तिन्ही योजना सध्या ज्याच्याबद्दल लोकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे आणि लोक फार मोठ्या प्रमाणावर या योजनांना प्रतिसाद देत आहेत. अगदी या योजनांचे मूलभूत जे फीचर्स आहेत, बेसिक फीचर्स आहेत, ते आपण आधी एक पॉवर पॉइंट प्रेझेंटेशननी तिन्ही योजनांचं समजून घेऊया. अवश्य. आणि त्यानंतर चर्चेला आपण खुली करूया. आपल्याला फोनही लोक करू शकतात आणि त्याबद्दलचे प्रश्न विचारू शकतात. नक्कीच. मला वाटतं मी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन आणलेलं आहे ते आपण दाखवायला सुरुवात करूया. प्लीज. प्लीज.
पहिल्यांदा आपण प्रधानमंत्री जीवन ज्योत विमा योजनेबद्दल बोलणार आहोत। ही योजना लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशनने प्रमोट केलेली आहे आणि त्या कॉर्पोरेशनच्या योजनेप्रमाणे लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन आणि प्रायव्हेट लाईफ इन्शुरन्स जे आहेत ते सुद्धा ही योजना बँकेबरोबर टायअप करून देऊ शकतात। अशा याची स्लाइड आपण बघतोय आणि याच्यात त्यांनी पहिलंच लिहिलेलं आहे की रुपये 2 लाख एवढा तुमचा विमा उतरवला जाईल 330 रुपयात। तर आता याची बेसिक फीचर्स आपण पाहूया। अवश्य। फीचर्स ऑफ गव्हर्नमेंट प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, याची एलिजिबिलिटी बघा। बेनिफिशियरी हॅज टू मेंटेन ए सेव्हिंग बँक अकाउंट, म्हणजे प्रत्येक विमाधारकाचा किमान एक सेव्हिंग बँक अकाउंट असलाच पाहिजे। प्लॅन इज अवेलेबल फॉर एज ग्रुप ऑफ 18 to 50, म्हणजे याची बेसिक एलिजिबिलिटी अशी आहे की कुठलाही 18 वर्षाचा सज्ञान माणूस, ज्याला म्हणतो कॉन्ट्रॅक्ट करू शकतो असा माणूस, आणि ज्याचं वय 50 पेक्षा जास्त नाही असा माणूस या योजनेचा लाभ घेऊ शकतो। त्याच्यानंतर या योजनेमध्ये 50 वर्ष झाल्यावर सुद्धा त्याचं जे रिस्क आहे ते जवळजवळ 55 वर्षापर्यंत प्रीमियमनी कव्हर होऊ शकतं। 55 वर्षानंतर त्याला एक्झिट आहे। त्यामुळे एलिजिबिलिटी व्हायला 2-3 गोष्टी आपण पाहिल्या की त्याचा बँक अकाउंट असणं आवश्यक आहे। आता बँक अकाउंट आवश्यक आहे, सेव्हिंग बँक अकाउंट म्हटल्यावर आपल्याला असं लक्षात येईल की गेल्या एपिसोडमध्ये जे आपण प्रधानमंत्री जनधन योजनेचा उल्लेख केला त्यात खूप लोकांनी असं विचारलं की बँक अकाउंटमध्ये बॅलन्स नसला तर उपयोग काय बँक अकाउंटचा। पण आता लोकांच्या लक्षात येईल की बँक अकाउंटमध्ये बॅलन्स नसला तरी आपण आपला प्रीमियम भरून त्याला 2 लाखाचं कवच मिळवू शकतो, त्याकरता बँक अकाउंट आवश्यक आहे। त्यामुळे आता जनधन योजनेचा जो सरकारचा आग्रह होता तो लोकांच्या लक्षात येईल। दुसरी एलिजिबिलिटी अवलंबून आहेत ते लक्षामध्ये, एकावर एक ते अवलंबून आहेत आणि सरकार त्याप्रमाणे पावलं उचलत आहे। अगदी। दुसरा 18 वर्षाची आवश्यकता अशी आहे की तो सज्ञान असला पाहिजे। कुठलाही माणूस कॉन्ट्रॅक्ट करणं योग्य असेल तरच त्याला हे करता येईल। त्यामुळे 18 वर्षाची मिनिमम एलिजिबिलिटी आहे। 50 वर्षाच्या वरच्या माणसाला विमा कंपन्यांच्या सुरक्षा कवच नियमाप्रमाणे जास्त धोका संभवत असल्यामुळे त्याच्या पुढलं कव्हर द्यायला ते कदाचित नाखुश असतील, म्हणून त्यांनी 50 वर्षाची वयोमर्यादा घातलेली आहे। आणि ह्यानंतर त्याची सबस्क्रिप्शन जे आहे, स्कीम इज ओपन फॉर सबस्क्रिप्शन फॉर लाईफ इन्शुरन्स पिरियड 1 जून टू 31 मे 2016, म्हणजे आता जवळजवळ अनाऊन्स करून 2 आठवडे झालेत या योजनेला। 9 मेला ही जाहीर झाली आहे। आणि 9 मेला एकाच वेळी देशात जवळजवळ 112 ठिकाणी या योजनांचा शुभारंभ वेगवेगळ्या पॉलिटिकल नेत्यांनी केला। तर त्याच्यात त्यांनी सांगितलं की 1 जून 2015ला ही पॉलिसी चालू होईल, ज्यांनी 31 मे 2015 पूर्वी प्रीमियम भरलेला आहे, आणि ती 12 महिन्याकरता म्हणजे 31 मे 2016 पर्यंत व्हॅलिड राहील, म्हणजे 1 वर्षाचा पिरियड आहे याचा। आणि याच्याकरता शेवटची डेट ऍप्लिकेशनची 31 मे 2015 आहे। पण सरकारला याची जाणीव आहे की कदाचित ही 31 मे 2015 तारीख लोकांना लोक सुट्यावर गेले असतील, त्यांनी जाहिराती ऐकल्या नसतील, त्यांच्यापर्यंत हे पोहोचलं नसेल। त्यामुळे सरकारने एक सुविधा अशी दिली आहे की जरी 1 ऑगस्ट पूर्वी तुम्ही पूर्ण प्रीमियम भरलात किंवा 30 नोव्हेंबर पूर्वी पूर्ण प्रीमियम भरलात तरी सुद्धा आम्ही या योजनेचा लाभ तुम्हाला देऊ। म्हणजे तेवढी सोय सरकारने चांगली करून ठेवलेली आहे की जरी एखादा मिसआउट झाला तरी सुद्धा पूर्ण प्रीमियम भरून तो येऊ शकतो। मस्त, म्हणजे वाढीव मुदतीसहित आपल्यापाशी ही पोहोचली दिलेली आहे। त्याची शेवटची तारीख 31 मे राहील आणि त्यानंतर मात्र प्रत्येक 1 जूनला त्याला ते करायला लागेल। बरोबर आहे सर। अजून जाणून घेऊया, कार्यक्रमामधला पहिला फोन आलाय, तुमच्या परवानगीने तो घेते। रवींद्र कुडाळकर आपल्याशी बोलू इच्छितात नाशिकहून। नमस्कार। माझा प्रश्न असा आहे, बचत आणि विम्यासंबंधी योजना आखताना ग्राहकांच्या गरजांचा अभ्यास कशा पद्धतीने केला जातो की नियोजन आणि अंमलबजावणी त्याची चांगल्या पद्धतीने व्हावी, आणि जर ग्राहकांचे काही शंका निरसन किंवा समज गैरसमज असतील किंवा काही समस्या आल्या असतील या योजनेमध्ये सहभागी होताना, त्याचा आपण आधी विचार करता का की पूर्ण स्कीम ही चांगल्या पद्धतीने राबवली जाईल की लाभही मिळेल सगळ्यांना? धन्यवाद सर। हा तुमच्या कामाविषयीचा प्रश्न आहे, म्हणजे कशा पद्धतीने अभ्यास केला जातो। माझी अशी विनंती आहे प्रेक्षकांना की पहिल्यांदा आपण सर्व फीचर्स समजावून घेऊ। मी याचं उत्तर आता देतो, पण ते जास्त चांगलं राहील। आणि आता त्यांनी जो प्रश्न विचारला तो अगदी व्हॅलिड आहे की बाबा याच्याबद्दलच्या शंका असतील किंवा काय करायचं असेल। मला वाटतं रवींद्रजी, मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की ह्या योजना इतक्या सुटसुटीत आणि सोप्या आहेत
की त्याच्यात खूप काही अडचणी यायची शक्यता नाहीये. म्हणजे त्यातलं एक फीचर असं आहे की बँकेने जी एक्नॉलेजमेंट आपल्याला पैसे भरले म्हणून दिली, दॅट विल सर्व ॲज सर्टिफिकेट ऑफ इन्शुरन्स. म्हणजे प्रमाणपत्र काय आहे, तर तुमच्या हातात जी एक्नॉलेजमेंट 330 रुपयाची भरलेली आहे तीच तुमची सर्टिफिकेट ऑफ इन्शुरन्स होईल. तरी सुद्धा जर काही शंका असतील तर मला वाटतं हे सगळं बँकांना लिंक केल्यामुळे आणि त्याची मॅनेजमेंट LIC कडे असल्यामुळे त्या यंत्रणाला तुम्ही कॉन्टॅक्ट केलात तर तुम्हाला सगळ्या शंकांचं निरसन होऊ शकतं. पण फारशा शंका येऊ नयेत इतक्या सोप्या योजना या सरकारने आखलेल्या आहेत. खरं, त्यांचा म्हणायचा मुद्दा असा होता की ह्या सगळ्या ज्या इन्व्हेस्टर्स आहेत किंवा लाभार्थी जे आहेत त्यांना प्रश्न पडू नयेत यासाठी अभ्यास एक विश्लेषक म्हणून तुम्ही कशा पद्धतीने काम करता हे त्यांना जाणून घ्यायचं होतं. हा, त्यांनी असाही प्रश्न विचारला की विम्यातला जो टप्पा आहे ग्राहकाचं हित जपायचा तो कसा ठरवला जातो. विमा हे एक गणित आहे आणि ते गणित ऍक्च्युरियल सायन्स म्हणून ज्या नावाने प्रसिद्ध आहे. त्या ऍक्च्युरीज त्याचं वयोमान, राष्ट्राचं एकूण राहणीमान हे सगळं लक्षात घेऊन त्याचं आयुर्मान किती राहू शकतं मॅक्झिमम, भारतात रोगराई किती आहे, हे सगळ्याचा विचार करून साकल्याने साधारणतः त्याचा हिशोब काढतात आणि त्या हिशोबावरच हे आहे. पण मी मुद्दामून सांगू इच्छितो की ही सामाजिक सुरक्षा ठेव योजना असल्यामुळे केवळ 330 रुपयात 2 लाख रुपयाचा जर विमा मिळत असेल तर सगळ्या अभ्यासकांचं असं मत आहे की हा बेनिफिट खूप चांगला आणि जास्त आहे, तेव्हा लोकांनी तो जास्तीत जास्त घ्यावा. जवळपास अगदी दिवसाला 90 पैसे एवढंच. काहीच त्याच्यात 330 रुपयात 2 लाखाचं कव्हरेज मिळणं अदरवाईज कठीण आहे. विदाऊट मेडिकल एक्झामिनेशन, विदाऊट एनिथिंग, एवढ्यावर ते आहे. त्याच्यामुळे मला वाटतं ते व्हावं. आपण थोडं पुढे सरकूया. अवश्य. हे देअर इज नो टाइम रिस्ट्रिक्शन फॉर जॉईनिंग द स्कीम असं म्हटलंय, कारण ऑगस्टमध्ये आणि नोव्हेंबरमध्येही तुम्ही करू शकता आणि एनी पॉइंट ऑफ टाइम अॅन्युअल प्रीमियम तुम्ही ऑटो डेबिट फॅसिलिटीने भरू शकता. आता ऑटो डेबिट फॅसिलिटी काय आहे, तर आपला जो सेव्हिंग बँक अकाउंट आहे त्याच्यात आपण जो अर्ज करू आणि त्या अर्जामध्ये आपण अशी कन्सेंट देऊ, आपली मान्यता देऊ की माझा सेव्हिंग बँक अकाउंट नंबर अमुक अमुक अमुक, याच्यात तुम्ही माझे 330 रुपये डेबिट करायला हरकत नाही. एकदा तुम्ही तशी कन्सेंट दिली की तुमचे 330 रुपये आपोआप त्याच्यात डेबिट होऊन ते रेमिट होतील आणि ते इन्शुरन्स कंपनीपर्यंत पोहोचतील. याची व्यवस्था बँका करतील. त्यामुळे ऑटो डेबिट फॅसिलिटी दिल्यामुळे ग्राहकाला जाऊन कुठे पैसे भरायचे आहेत अशा तऱ्हेची आवश्यकता राहिलेली नाही. बँकांचं मास्टर पॉलिसी होल्डर म्हणून त्यांच्याशी करार आहे LIC पॉलिसीशी आणि त्या कराराप्रमाणे हे सगळे पैसे दिले जातात. बरोबर आहे. पुढचा फोन आलेला आहे. गजानन साळुंखे आपल्याशी बोलतायत. नमस्कार गजाननजी, बोला. हॅलो. नमस्कार. हॅलो. नमस्कार. मी गजानन साळुंखे उल्हासनगरहून बोलतोय. माझं वय 63 आहे आणि माझ्या पत्नीचं वय 58 आहे. आम्ही रिटायर मुळशी आहे आणि आता मला ह्या योजनेमध्ये काय फायदा होईल का? धन्यवाद. गजाननजी, आपण वयोमर्यादा पूर्ण केलेली आहे त्यामुळे आपल्याला ह्या योजनेत विमा उतरवता येणार नाही आणि त्यामुळे आपल्याला ह्या योजनेचा लाभ मिळू शकणार नाही, कारण ही योजना 18 ते 50 वर्ष वयोगटाकरताच आहे. पण आपल्याला 18 ते 70 वयोगटातली जी ऍक्सिडेंट पॉलिसी आहे 12 रुपयाची, ज्याचा मी पुढे उल्लेख करणार आहे, त्याचा लाभ घेता येईल. ह्या योजनेचा लाभ आपल्याला घेता येणार नाही. सर, ती योजना आपण त्यांना चटकन सांगूया आधी शॉर्टमध्ये. त्या योजनेत 12 रुपये अॅन्युअल प्रीमियम भरला वर्षाचा तर तुम्हाला ऍक्सिडेंटल डेथ पासून 2 लाख रुपयाचं कव्हरेज आहे किंवा पार्शल डिसॅबिलिटी पासून 1 लाखाचं कव्हरेज आहे. 18 ते 70 वयोमर्यादा आहे आणि त्याचं 12 रुपये प्रति महिना अशा पद्धतीने आहे. बरोबर. 12 रुपये पर ॲनम, प्रतिवर्ष. इतकी कमी. म्हणजे महिन्याला 1 रुपया. 1 रुपया महिन्याला 1 रुपया. बरं. आपण थोडं पुढे सरकूया. या योजनेत LICच्या 330 रुपये आपल्याला लास्ट डेला म्हणजे प्रीमियम भरला ऑटो डेबिट करून तर टोटल रिस्क कव्हरेज 2 लाख आहे अशी स्लाइड आहे. याच्यात नॉमिनेशन फॅसिलिटी आहे. नॉमिनी आपल्याला पाहिजे तो आपण त्याला नामनिर्देशित करू शकता. त्याच्याकरता डॉक्युमेंट जी आहे, बेसिक डॉक्युमेंट, ते तुमचं आधार कार्ड आहे, तेवढं सुद्धा सफिशियंट आहे. आधार कार्ड प्रायमरी KYC डॉक्युमेंट आहे. आधार कार्ड नसल्यास आपल्याला दुसऱ्या डॉक्युमेंटनी ते करायला लागेल. पण आधार कार्डाची काय गरज आहे किंवा आधार कार्ड सरकार का इन्सिस्ट करत होतं याचाही खुलासा आता आपल्याला होईल की या सगळ्या पुढे येणाऱ्या योजनांचा लाभ हा एका कार्डाशी युनिक कोड नंबरनी जोडल्या जातात. त्याच्यामुळे तो आहे. आपला विषय आहे सामाजिक सुरक्षा योजना आणि सुनील मोनेसर या दृष्टिकोनातून आपल्याला मार्गदर्शन करतात. सर, कार्यक्रमातला पुढचा फोन आलाय तो घेते. शुभांगी मुळे आपल्याशी बोलतायत रत्नागिरीहून. नमस्कार शुभांगी ताई.
हॅलो. हॅलो. बोला. हॅलो. हा बोला. प्रश्न विचारा. नमस्कार. नमस्कार. मी शुभांगी मुळे बोलतेय रत्नागिरीतून. हो हो. हा, मला असं विचारायचं आहे की अनेक जणांची एकाच बँकेत नाही तर 4-4 बँकेमध्ये खाती असतात आणि मग त्या 4ही बँकिंग खात्यामधनं तुम्हाला ही सवलत मिळणार आहे का कोणत्याही एका बँकेमध्ये? आणि मग जर एका बँकेत मिळणार असेल तर ती कोणत्या बँकेची असावी? नॅशनलाइज्ड बँक का इतर पतपेढ्या वगैरे? मस्त, धन्यवाद. शुभांगीताई, आपला प्रश्न कळला. जरी 4 बँकेत आपलं खातं असलं तरी आपल्या चॉईसच्या बँकेत आपण हे करू शकता. आणि मला सांगायला आनंद वाटतो की मी चौकशी केली असता जवळजवळ 400 बँकांशी LICने टायअप केलेला आहे. त्यामुळे जवळजवळ सगळ्या बँकिंग क्षेत्राचं कव्हरेज याला मिळणार आहे. आपल्याला ज्या बँकेत कन्व्हिनियन्स वाटेल त्या बँकेमध्ये आपण जाऊन ते करू शकता. एकदा तुम्ही एका सेव्हिंग्ज बँक अकाउंटमधनं 330 रुपये डेबिट केले ऑटो डेबिट देऊन तर दुसऱ्याकडनं करण्याचा काही मतलब नाही. केलात तरी सुद्धा लाभ तुम्हाला 2 लाखाचाच मिळेल. त्यामुळे आपणच समजुतीने कुठल्या तरी एका बँक अकाउंटची निवड करून त्याप्रमाणे आपण डेबिट करा आणि त्याप्रमाणे तुम्हाला पॉलिसीचा लाभ मिळेल. ज्या खात्यामध्ये आपला व्यवस्थित बॅलन्स आहे याचं सगळ्याचं गणित आखून त्या पद्धतीने द्यायला जे आपलं रुटीन मध्ये खातं चाललं आहे जिथे वर्षाला 330 रुपये डेबिट करणं कठीण नाहीये, बरोबर, त्या खात्यामध्ये आपण करू शकतो. शिल्लक आता आपण जवळजवळ पहिली योजना एक्सप्लेन केलेली आहे. त्याच्यात फक्त एवढंच आहे की इन्कम टॅक्स खाली ATCचा बेनिफिट ज्यांना कोणी 330 रुपयाला हवा असेल तोही मिळू शकेल. आणि त्याच्यात जेव्हा टर्मिनेशन कधी कधी होईल तर बाबा 55 वर्ष वय पूर्ण झाला की ती पॉलिसी टर्मिनेट होईल. नाहीतर क्लोजर असेल बँक अकाउंट सेव्हिंग बँक केला तर त्याच्यावेळी ते टर्मिनेट होईल. किंवा इन्सफिशियंट बँक बॅलन्स म्हणजे जर तुम्ही बँक बॅलन्स नसेल तर त्याचं टर्मिनेशन होईल. पण याच्यात अजून एक सुविधा सरकारने दिली आहे की जरी इन्सफिशियंट बँक बॅलन्स असला तरी सुद्धा जर तुम्ही रिस्टोअर करण्याकरता पॉलिसी जर असं काही केलं की ज्याच्यामुळे तुम्ही 330 रुपये पुन्हा भरलेत तर तुम्हाला पुन्हा टर्मिनेशनचं रिव्हायवल करता येईल. अगदी थोडक्यामध्ये ही पॉलिसी जेव्हा आपण म्हणतो प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना याविषयी बोलताना ह्याचा वार्षिक प्रीमियम जो आहे हप्ता जो आहे तो 330 रुपये आहे. 18 ते 50 वयोवर्षासाठी आहे. 50 वर्षाच्या पुढे 5 वर्ष अजून वाढवण्याची आपल्याकडे मुदत आहे. म्हणजे 50 वर्षापर्यंत आपण भरलेला आहे पुन्हा 55 पर्यंत वाढवता येणं शक्य आहे. आणि 2 लाख रुपयापर्यंतचा विमा आहे. विम्यातली गुंतवणूक ही मृत्यू पश्चात नातेवाईकांना कुटुंबियांना मिळते. याच्यात एक गोष्ट मुद्दामून सांगण्यासारखी वाटते की यात एक चांगली सुविधा अशी केलेली आहे की नॉर्मली याची रक्कम म्हणजे जी काही येईल ती सहजासहजी बँकेतनच उपलब्ध होऊ शकते. म्हणजे तुम्ही क्लेम फॉर्म तिथेच द्यायचा आहे बँकेमध्ये आणि बँकच मास्टर पॉलिसी होल्डर म्हणून त्याच्या वारसांना किंवा नॉमिनेशनला पैसे देऊ शकतात. ओके, ठीक आहे. आता आपण पुढचा टप्पा जो येतो म्हणजे प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना याविषयी सांगूया. बरोबर बरोबर. आणि ही स्लाइड बघा आता आपण दाखवतोय मी. अवश्य. याच्यात 12 रुपये पर ॲनम मध्ये 2 लाख रुपयाचा ऍक्सिडेंटल डेथचा विमा आणि त्याच्यात 18 ते 70 वयोमर्यादा एवढ्या प्रकारे तुम्हाला ते करता येईल. आणि ते करत असताना ही योजना GIC कडनं राबवण्यात येईल. म्हणजे पहिली योजना होती ती LICची होती. ही योजना GICतनं राबवण्यात येतील. त्यानंतर बरोबर आहे. त्यानंतर या योजनेमध्ये जसं सांगितलं तसं KYC पुन्हा आधारच आहे. KYC पुन्हा आधारच आहे आणि त्या आधाराप्रमाणेच आपल्याला पुढे जायचं आहे. त्याच्यानंतर सबस्क्रिप्शन याची जी आहे नोंदणी पद्धत आहे ती 1 जून पासून 31 मे पर्यंतचीच आहे. आणि मला असं वाटतं की ह्याचा बेनिफिट मी जसं सांगितलं तसं GICचा आहे आणि त्या बेनिफिट प्रमाणे 2 लाख रुपयाचा विमा तुम्हाला मिळू शकतो. आणि त्या 2 लाख रुपयाच्या ऍक्सिडेंटल डेथमध्ये दुर्दैवाने जर झालं तर अपघाती निधन झालं तर. पण याच्या जोडीला अजून एक रायडर त्याच्यात आहे जे नॉर्मली असतं आणि ज्याचा बेनिफिट लोकांना मिळाला पाहिजे. तो म्हणजे परमनंट डिसॅबिलिटी पण डिफाईन केलेली आहे. म्हणजे एखाद्या माणसाचे हातपाय डॅमेज झाले किंवा दोन्ही आयसाईट
त्याच्या जाऊ शकल्या गेल्या चुकून. तर असं जर काही झालं किंवा पार्शल डिसॅबिलिटी म्हणतात, म्हणजे एकच पाय गेला एकच हात गेला, कायमस्वरूपी काही अंशतः अपंगत्व, एक परमनंट डिसॅबिलिटी, अगदी बरोबर, कायमस्वरूपी किंवा अशा तऱ्हेची सुद्धा 2 लाख आणि 1 लाख रुपये मिळण्याची व्यवस्था तुम्हाला आहे. त्याच्याकरता तुम्हाला कन्सर्न सिव्हिल सर्जन कडनं, तुमचा जो सिव्हिल सर्जन असेल डिस्ट्रिक्टचा त्याच्याकडनं सर्टिफिकेट घेणं आवश्यक आहे आणि ते क्लेम फॉर्मला लावणं आवश्यक आहे. डेथ असेल तर डेथ सर्टिफिकेट जे काही इश्यू होतं ते लावणं आवश्यक आहे. पण पुन्हा ही सगळी सुविधा तुम्हाला बँकेतच फॉर्म द्यायचा आहे, तुम्हाला पुन्हा जायचं नाही आहे जीआयसी कडे. किंवा ही जी सुविधा लोकांना करून दिलेली आहे यामुळे लोक याच्यात खूप पार्टिसिपेट करतायत. जवळजवळ 1 कोटी लोक, जशी मी सांगितली, रोज या योजनांमध्ये एनरोल होत आहेत. आणि मला वाटतं सामाजिक सुरक्षा वाढवण्याच्या दृष्टीने 12 रुपये प्रीमियम भरला तर ऍक्सिडेंटल 2 लाख आणि 330 रुपयाचा LIC प्रीमियमही भरलेला असल्यामुळे त्याला अधिक 2 लाख, असे एकूण 4 लाख रुपये जर ऍक्सिडेंटल डेथला मिळणार असतील तर एक मोठा दिलासा वर्गाला, अनऑर्गनाइज वर्गाला, लोकांना दिलेला आहे. आणि त्या दिलासाला त्याची किती निकड होती हे प्रतिसादावरनं लक्षात येत आहे. म्हणजे आज लाखो करोडो लोक बँकांमध्ये जाऊन ताबडतोब आपला विमा उतरवत आहेत, कारण लोकांना, एस्पेशली अनऑर्गनाइज वर्ग, संघटित कामगारांना याचं कवच अवेलेबल होतं, पण असंघटित कामगारांना इतक्या सुविधा देऊन हे कव्हर मिळवून देणं, ही जी योजनेची आवश्यकता होती ती आवश्यकता या सरकारने पूर्ण केली आणि त्यामुळे त्याला हा वाढता प्रतिसाद. खेडोपाड्यामध्ये शेतमजूर आहेत, कामगार आहेत, या सगळ्या वर्गांसाठी किंवा ज्या रोजंदारीवरती काम करतात या सगळ्यांनी यात सहभागी होता येणं शक्य आहे. आणि यासाठी एकच छोटीशी अट आहे, ती म्हणजे जनधन योजनेचं सहभागी असलं पाहिजे. अर्थात प्रत्येक बँकेमध्ये एक खातं असलं पाहिजे, आधार कार्ड असलं पाहिजे, मग सगळ्या सुविधा या सरकारने आपल्यासाठी ठेवलेल्या आहेत. उदय आगाशे यांचा फोन आहे पुढचा बोरिवलीहून. नमस्कार उदयजी. हॅलो, बोला. हॅलो, बोला. हा, मी उदय आगाशे बोलतोय बोरिवलीहून. ऐकू जात आहे ना? बोला. हा. आता ऍक्च्युली पूर्वीपासून एक अपघात विमा LICची स्कीमच आहे. LIC म्हणजे न्यू इंडिया अश्युरन्स आहे की ज्याच्यामध्ये 12 रुपयात 1 लाख रुपयाचा विमा मिळेल. त्याच्यानंतर आता इतर ठिकाणी एक ग्रुप इन्शुरन्स म्हणून स्कीम आहे, त्याच्यामध्ये 420 रुपये हप्ता वार्षिक, फायदा मिळायचा 1 लाख रुपये. वेर आहे आता याच्या 2 नवीन स्कीम ऑफर झाले आहेत, त्याच्यामध्ये जवळजवळ दुप्पट बेनिफिट आहे. अपघात विमा 2 लाखाचा मिळणार आहे. पूर्वी अपघात विम्यामध्ये अपंगत्वाला काही मिळत नसे, पण आता याच्यात अपंगत्वाकरता 1 लाख मिळणार आहे, नंबर 1. आणि या स्कीम मध्ये 330 याच्यामध्ये 2 लाख मिळणार, डबल बेनिफिट आहे. तर हे सगळं गणित, याच्याविषयी आपण काही सांगू शकाल का माहिती? कारण एवढं डबल बेनिफिट मिळतोय, चांगलीच गोष्ट आहे, पण काही तुम्ही हे सांगू शकाल का? गव्हर्नमेंट सबसिडाईज करणार आहे LICला का वगैरे वगैरे, जरा सांगू शकाल का आपण प्लीज? नाही, मला उदयजी आपल्याला सांगावं असं वाटतं की याच्यावर सरकारने खूप साकल्याने विचार केलाय आणि ह्या योजना आणण्यापूर्वी, म्हणजे या पूर्वीच्या सरकारमध्येही वेगवेगळ्या नावांनी या योजना आणण्याचा प्रयत्न झाला होता. मी आपल्याला असंही खूप माहिती देऊ इच्छितो की अनऑर्गनाइज्ड वर्कर्स ऍक्ट जो आहे सोशल सिक्युरिटीचा, तो ऍक्ट पास करायची योजना सरकारच्या विचाराधीन जवळजवळ 10 वर्ष होती. नशिबाने 2008 साली हा कायदा पास झाला, ज्याला अनऑर्गनाइज्ड वर्कर्स सोशल सिक्युरिटी ऍक्टचं स्वरूप देण्यात आलं. आणि त्या ऍक्टला अनुषंगून सरकारने हे लोकांना प्रॉमिस केलं की आम्ही अशा तऱ्हेची सामाजिक सुरक्षा मोठ्या प्रमाणावर लोकांना देऊ. आणि कोणाला देऊ? तर अनऑर्गनाइज्ड वर्करला देऊ, मोलकरणींना देऊ, रिक्षा टॅक्सी चालकांना देऊ, शेतकऱ्यांना देऊ, भाजीवाल्यांना देऊ, ज्यांना कुठेही सामाजिक सुरक्षितता वाटावी असं वातावरण तयार होईल त्या सगळ्यांना आम्ही ही देऊ. आणि मला जवळजवळ 46 कोटी कामगार या देशात आहेत, त्याच्यापैकी जवळजवळ 37 कोटी कामगार हे अनऑर्गनाइज सेक्टरमध्ये आहेत आणि यांना कुठलीही सामाजिक सुरक्षितता सरकार देण्याच्या स्थितीत आतापर्यंत नव्हतं. पण आता भारत सरकारची अशी स्थिती, आपण म्हणालात LIC बेअर करेल का, सबसिडी बेअर करेल का, मी आपल्याला निश्चित सांगू इच्छितो की फार चांगला विचार सरकारने करून, साकल्याने याच्यावर LICची चर्चा करून मगच ही योजना त्यांनी आणलेली आहे. त्यामुळे हा बेनिफिट जरी डबल दिलेला असला तो आवश्यक होता. मी एका कमिटीचा रिपोर्ट, IFMR कमिटी म्हणून कमिटी आहे, त्या कमिटीचा रिपोर्ट आपल्याला सांगू इच्छितो की आतापर्यंत 30,000 रुपये जेव्हा पहिल्यांदा रुपे डेबिट कार्डला, जनधनला आपण दिले गेल्यावर चर्चा केली,
त्यावेळेच्या रिपोर्टमध्ये असं म्हटलं की कमीत कमी 4 पट 5 पट तरी याचा बेनिफिट द्यायला पाहिजे. म्हणजे तो त्यांना अभिप्रेतच आहे. म्हणून 330 रुपयात तुम्ही जो बेनिफिट आपण दिलेला आहे त्याचा विचार झालेला आहे. मला अशी खात्री आहे की सरकारला हा बेनिफिट विचारानेच द्यायचा होता आणि विचारांती सरकारने दिलेला आहे. बरोबर सर. या दोन ज्या आहेत ते विमा योजना आहे, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना. आता वारंवार माझ्यापाशी प्रश्न पोचतो आहे आणि प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे ती म्हणजे अटल पेन्शन योजना याविषयी. खरं म्हणजे या दोन योजनांविषयी आणखीन माहिती आपल्याला द्यायची आहे, पण अटल पेन्शन योजनेविषयी आपण बेसिक माहिती देऊया आणि पुन्हा या तिन्ही विषयी साधक बाधक चर्चा पुढे ठेवूया. जरूर. अटल पेन्शन योजनेमध्ये बरेच वर्ष सामाजिक सुरक्षा योजनांमध्ये डिफाईन्ड पेन्शन योजना ज्याला म्हणतो की अमुक एक पैसे भरल्यावर अमुक एक रक्कम मला परत मिळेल, अशा तऱ्हेची डिफाईन्ड पेन्शन योजना आतापर्यंत आणण्याचा प्रयत्न झाला होता, पण सरकार त्यात यशस्वी झालं नव्हतं. हा पहिला प्रयत्न आहे की अटल पेन्शन योजनेचं बेसिक फीचर मी आपल्याला सांगतो. 18 वर्षापासून 40 वर्षापर्यंत याच्यात एंट्री आहे. माणसांनी 1000 रुपये, 2000 रुपये, 3000 रुपये, 4000 रुपये, 5000 रुपये पेन्शन मिळवण्याकरता महिना 42 रुपये किंवा त्याच्या पटीत 5 पट म्हणजे 210 रुपये भरले तर तुम्हाला 5000चं पेन्शन 60व्या वर्षानंतर मिळायला लागेल, अशी सोय आता झालेली आहे. त्यामुळे आता 42 रुपये महिना तुम्ही एकदा भरलेत की तुम्हाला 1000 रुपयाचं पेन्शन 60व्या वर्षानंतर 18व्या वर्षाच्या माणसाला मिळू शकेल. मग आता त्याच्यामुळे काय झालं, हा पेन्शन डिफाईन झाल्यामुळे लोकांना आज कळू शकलं की समजा माझं वय, मगाशी कोणीतरी सांगितलं आपल्याला की बाबा माझं वय गेलंय, पण त्यांची जी मुलं आहेत, विशेषतः अनऑर्गनाइज सेक्टर करता ही स्कीम आहे. कारण ऑर्गनाइज सेक्टरमध्ये ज्याला सोशल सिक्युरिटी आहे त्याला काही ना काहीतरी बेनिफिट प्रॉव्हिडंट फंडाचा, ग्रॅच्युइटीचा वगैरे मिळत होता. पण जो भाजीपाला विकणारा वर्ग आहे, जो रिक्षा टॅक्सीवाला वर्ग आहे, त्याला अशी सोय नव्हती. आणि मला असं खेदाने नमूद करावं असं वाटतं की हा वर्ग नंतर आपण शेवटी वळला तो कुठेतरी भिशीमध्ये पैसे टाकतोय, कोणीतरी त्याला लुबाडतोय, अशा तऱ्हेचं स्वरूप त्याला आलं होतं. आता या वर्गाला खात्री पटली की सरकारने अधिकृत घोषणा करून मी जर 42 रुपयासारखी रक्कम जर सेव्हिंग करू शकलो महिन्याला तर मला 1000 रुपये 60 वर्षानंतर माझ्या मुलांना किंवा कोणाला तरी मिळू शकतात, खात्रीलायक मिळू शकतात. त्यामुळे खात्रीलायक याला जे आणलं आणि याची मॅनेजमेंट त्यांनी पेन्शन फंडाकडे दिली आहे, PFRDA कडे, जी ऍक्ट मध्ये नमूद केलेली आहे. त्यामुळे याला एक धोरणात्मक आणि लिगल स्वरूप आलंय आणि त्याचाच प्रतिसाद म्हणून या योजनेला सुद्धा उदंड प्रतिसाद अटल पेन्शन योजना म्हणून लाभलेला आहे. माननीय अटल बिहारींच्या नावची योजना त्यांनी काढलेली आहे आणि मला वाटतं ही अटल चालू राहील असा माझा आत्मविश्वास आहे. कारण लोकांना याची गरज आहे. जवळजवळ 37 कोटी लोक याच्या खाली वंचित आहेत, त्यांना याचा दिलासा मिळू शकतो. तो दिलासा देण्याचं काम सरकारने केलेलं आहे. मस्त. कल्याणकारी, जनकल्याणकारी योजना ज्या आहेत याविषयी आज सुनील मोने सर आपल्याला समजावून सांगतात. सर, या 2 विमा योजना आणि अटल पेन्शन योजना याविषयी आपण बेसिक माहिती दिलेली आहे. आता पुढचा मुद्दा असा येतो तो म्हणजे या स्कीममध्ये गुंतवताना तरुणांनी या स्कीमकडे जेव्हा वळायचं ठरवतात तेव्हा तरुणांचा एक प्रमुख मुद्दा असतो तो म्हणजे मला कुठल्या स्कीममध्ये कर सवलत मिळेल आणि त्या बाबतीतला फायदा मिळू शकेल. तर हा विचार व्हावा कशा पद्धतीने या स्कीमच्या बाबतीत. मला वाटतं या योजनांचं स्वरूप आपण लक्षात घेतलं तर या योजना असंघटित वर्गाला सेव्हिंग करायला लावणाऱ्या योजना आहेत. त्यामुळे अजून ते करजाळ्यात आलेले नाहीयेत. पण आज ना उद्या या सोशल संघटित कामगार वर्ग जसा संघटित व्हायला लागेल किंवा याच्याद्वारे तो स्वतःचा आर्थिक लाभ मिळवेल तसा तो करजाळ्यात येऊ शकेल. पण आत्ता यांच्या आणि कर परताव्याचा म्हणजे मी जसं सांगितलं ATC 330 रुपये मिळवेल किंवा पेन्शन मिळवेल, याच्यात काही विशेष कराचं प्रमाण किंवा करदात्यांचं काही कॉन्ट्रीब्युशन नाही. इनफॅक्ट जे करदाते नाहीत त्यांना याचा लाभ मिळावा. म्हणजे याच्यात एक विशेष गोष्ट मी सांगू इच्छितो की 2015 ते 2019 म्हणजे 5 वर्ष सरकार 1000 रुपये स्वतःचे या योजनेतल्या लाभार्थींना घालणार आहे अटल पेन्शन. पण ते घालत असताना सरकारने एक कंडिशन टाकलेली आहे की कुठलीही स्टॅच्युटरी सोशल सिक्युरिटी स्कीम त्याचा तो सदस्य असता कामा नये. म्हणजे तो एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंडात जा किंवा इतर कुठल्या ग्रुप ग्रॅच्युइटीचा किंवा असा सदस्य असता कामा नये आणि तो इन्कम टॅक्स पेयर असता कामा नये. म्हणजे आपण कर प्रश्न विचारलात म्हणून मी सांगतो की इन्कम टॅक्स पेयर नसलेल्या माणसालाच सरकार 1000 रुपये सबसिडी देऊ इच्छितं. म्हणजे सरकारचा उद्देश क्लिअर आहे की बाबा याच्या बाबतीत तुम्ही
जे असंघटित कामगार आहेत त्यांनाच तुम्ही याचा लाभ जास्तीत जास्त द्यावा. सर, आता आपल्याबरोबर जनकल्याण सहकारी बँकेचे वरिष्ठ संचालक आहेत संतोष केळकर सर. केळकर सरांची आपण अजून याविषयी माहिती करून घेऊया. नमस्कार सर. नमस्कार सर, बँकेचे प्रतिनिधी म्हणून मला तुमच्याकडून अधिक जाणून घ्यायला आम्हाला आवडेल की या 3 योजना आणि बँकांची भूमिका याविषयी. हॅलो, बोला सर. सगळ्यात पहिले मॅडम असं आहे की सरकारी योजना आतापर्यंत बँकांनी राबवायच्या जेवढ्या आल्या. हॅलो. हो सर, तुमचा आवाज पोहोचतोय आमच्यापर्यंत. पोहोचतोय. सरकारी योजना जेवढ्या म्हणून आल्या त्याच्यामध्ये लोन मिळा अशा पद्धतीच्या सगळ्या योजना होत्या. बरं. त्यामुळे लोन दिल्या त्याची प्रोव्हिजन करून डेबिट टाकून देणं असं बँकांचं साधारण अप्रोच असायचं आणि त्यामुळे सगळ्या नुकसानीच्या असल्यामुळे कोणी त्याच्यात लक्ष द्यायचं नाही फारसं. जेवढं जबरदस्तीने करावं लागायचं तेवढं केलं जायचं. पण ही पहिली अशी योजना आहे की याच्यामध्ये बँकांनाही काही ना काही कमिशन मिळणार आहे आणि बँकांचं नुकसान होणार नाहीये काही. त्यामुळे ऍज अ बँकर म्हणून आम्ही या सगळ्या योजनांचं स्वागत करतो. आमच्याकडे जो काही डेटाबेस आहे, जो काही आमचा क्लायंट बेस आहे, त्या सगळ्या क्लायंटला आम्ही या योजनेच्या अंतर्गत द्यायचा प्रयत्न करू. मी एका सहकारी बँकेचा संचालक असल्यामुळे विशेष करून सहकारी बँकेचा जो वर्ग आहे, ग्राहक वर्ग, तो खूप काही हाय फंडा वर्ग आहे असा नाही. मध्यमवर्गीय असा हा जो सगळा वर्ग आहे, त्या सगळ्यांना या तिन्ही योजना जास्तीत जास्त प्रमाणावर कशा या योजनांखाली आणता येईल असं आम्ही बघू. त्यात खास करून जीवन ज्योती लाईफ ही जी योजना आहे ती 18 ते 50 या वयोगटातली योजना असल्यामुळं ह्याचा मॉर्टॅलिटी रेट LICच्या दृष्टीने बघायला गेलं तर मॉर्टॅलिटी रेट कमी असल्यामुळे LICचंही याच्यामध्ये फारसं नुकसान होईल असं मला वाटत नाही. त्यामुळे पॉलिसी सेटल करणं हे पण खूप चांगल्या पद्धतीने होईल. त्याची प्रोसिजर पण अतिशय सुटसुटीत आणि साधी असल्यामुळं ही पॉलिसी आम्हाला राबवणं, ग्राहकाच्या घरी दुर्दैवाने काही दुर्दैवी घटना घडली तर त्यांना त्यांचा क्लेम मिळवून देणं हे सोपं जाईल. त्यामुळे या सगळ्या पॉलिसी ह्या कुठच्या तरी बँक अकाउंटशी लिंक केलेल्या असल्यामुळे प्रत्येकाला बँकेत बॅलन्स ठेवावा लागेल. नॅचरली सगळ्या बँकिंग सेक्टर मधला कासा डिपॉझिट हे वाढायची शक्यता याच्यामुळे जास्त आहे. अगदी वर्षभरामध्ये कधीतरी एकदा डेबिट पडायचं, पण वर्षभर बॅलन्स ठेवत असल्यामुळं बँकेला जे स्वस्त डिपॉझिट आहे, कासा डिपॉझिट त्याला असं म्हणतात, सेव्हिंग आणि करंट अकाउंटचं डिपॉझिट, ते याच्यामधनं वाढेल. आणि बँकिंग सेक्टरमध्ये पैसा खेळतं भांडवल वाढायची याच्यात शक्यता आहे. त्यामुळे सगळ्या बँका हे अतिशय चांगल्या पद्धतीने याचं स्वागत करतायत. आम्ही स्वतः आमच्या बँकेतल्या सर्व स्टाफला, सहकारी क्षेत्रालाही आत्ताच लागू झालेली आहे योजना, आम्ही सगळ्या बँकेच्या स्टाफला सर्क्युलर पाठवून अवगत केलंय आणि आम्ही पुढच्या आठवड्यापासून व्यापक प्रमाणावर सर्व ग्राहकांशी संपर्क साधून ही योजना लाभवायचा प्रयत्न करतोय. सर, तुम्ही याविषयी काही आकडेवारी देऊ शकाल का की जनधन योजनेमध्ये सहभागी झालेले तुमचे ग्राहक आणि त्याचबरोबरीने या 3 योजनांमध्ये तुमच्या बँकेच्या मार्फत सहभागी झालेले ग्राहक याविषयी काही सांगू शकाल? आत्ता संकलित करणं असे अवघड आहे, पण तरी सुद्धा फार मोठ्या प्रमाणावर याच्यामध्ये ग्राहक वळतोय, मध्यमवर्गीय ग्राहक असं दिसतंय. पण मी असं संकलित करून किती झाले असतील असं सांगता येत नाही. पण माझ्या माहितीप्रमाणे बँकिंग सेक्टरमधनं जवळजवळ 50 लाखाच्या वर साधारण दर दिवशी असं याच्यामध्ये पॉलिसी घेतल्या जात आहेत अशी माझी माहिती आहे. वा, धन्यवाद केळकर सर. अतिशय महत्वाचा मुद्दा आणि महत्वाची माहिती तुम्ही आज आमच्याबरोबर शेअर केलीत. मनपूर्वक आभार. धन्यवाद सर. सर, तुम्हाला केळकर सरांच्या विश्लेषणाविषयी काय सांगायचंय? नाही, मला आनंद वाटला की त्या बँकांना सगळ्या आनंद झालाय कमिशन मिळवायचा. मी 330 रुपयाची विगत देऊ इच्छितो. 289 रुपये LICला जातील. 11 रुपयाचं कमिशन जो कोण एजंट आहे ज्याचा मधला त्याला जातील. ठीक आहे. आणि उरलेले जे 30-31 रुपये आहेत ते बँकेला जाणार आहेत ऍडमिनिस्ट्रेशन करता. साहजिकच आतापर्यंत बँकांची जी धारणा होती की बाबा आम्हाला यातनं काही मिळत नाही, तुम्ही मजुरी करायला लावताय, ती कमी झाली. आणि मग काही बँकांच्या तर असं लक्षात आलं की आपल्याकडे जेवढे कोट्यवधी ग्राहक बेस आहे, लाखो लोकांचा ग्राहक बेस आहे, त्या प्रत्येकाला आपण उद्युक्त केलं तर आपल्याला यातनं जे काही कमिशन मिळेल, परतावा मिळेल, तो आपणच घ्यावा. आणि त्यामुळे एकदम एक विन विन सिच्युएशन ज्याला म्हणतात तशी बँकांकरता
ग्राहकांकरता, अनऑर्गनाइज सेक्टर करता असा जो करायचा प्रयत्न सरकारने केला तो यशस्वी होईल अशी चिन्ह आहेत. म्हणजे मी खात्रीपूर्वक सांगू इच्छितो की ज्या तऱ्हेने याचा प्रसार व्हायला पाहिजे तो प्रसार झाला. तर खास करून खेड्यातला जो शेतमजूर आहे, म्हणजे महाराष्ट्रात आत्महत्यांचा मोठा प्रश्न आहे, पण ऍक्सिडेंटल डेथनी एखाद्याचा डेथ झाला, असुरक्षितता समाजात वाढतीये, समाज मोठ्या प्रमाणावर स्थित्यंतर चालू आहेत, मोठ्या प्रमाणावर इंडस्ट्रियलायझेशन चालू आहे, या सगळ्याचा परिणाम म्हणून सामाजिक असुरक्षितता जी वाढते त्याला सुरक्षित करण्याचं थोडंफार काम या योजनांमुळे नक्की होत आहे. आणि एक 4 लाखाचं आश्वासन सरकारने केवळ 342 रुपयात जर दिलं असेल तर ते एक मोठं आश्वासन समजलं पाहिजे आणि त्या आश्वासनाद्वारेच जनतेला सुरक्षितता मिळेल असा मला विश्वास आहे. सर, तुमच्याशी मगासपासून बोलताना मला एक मुद्दा ठळकपणे जाणवतं की मी जेव्हा एक अभ्यासक म्हणून किंवा या स्कीमविषयी जाणून घेते तेव्हा मी या 3 वेगळ्या वेगळ्या स्कीम ठेवते आणि त्याविषयी अभ्यास करते. पण तुमच्या बोलण्यामध्ये वारंवार जो उल्लेख येतो आहे आणि ग्राहकांना, प्रेक्षकांना जे आवाहन होतंय त्याच्यामध्ये 3ही स्कीममध्ये प्रेक्षकांनी सहभागी व्हावं या दृष्टिकोनातनं त्या उपयुक्त आहेत असा तुमचा दृष्टिकोन दिसतोय. बरोबर सर? या 2 विमा आणि पेन्शन योजना या प्रत्येकाने लाभ घ्यायला हवा. आता गंमत अशी आहे की बऱ्याचदा अनऑर्गनाइज सेक्टर किंवा खेडोपाड्यातला जो वर्ग आहे त्यांची आर्थिक कुवत किंवा क्षमता किंवा अनेक विविधांगी असलेली कारणं या सगळ्याचा विचार करताना कोणत्याही एका स्कीममध्ये, एका योजनेमध्ये एखाद्या ग्राहकाने सहभागी झाल्यानंतर काही कारणास्तव त्यांच्याकडे पुढच्या हप्त्यासाठी पैसे नाहीत किंवा या योजनेमधनं त्यांना अंग काढून घ्यायचं आहे, काय करावं या सगळ्या बाबतीत? मला असं वाटतं की 42 रुपये महिना किंवा त्याच्या पटीत 5 पट जरी घातले तरी 210 रुपये महिना हे कॉन्ट्रीब्यूट करण्यात जर काही लोकांना अडचणी आल्या तर ते योजनेतनं अंग काढू शकतात. त्याच्याकरता प्रोव्हिजन आहे 6 महिने जर तुम्ही पैसे भरले नाहीत तर अकाउंट डिॲक्टिव्हेट करण्यात येईल, 12 महिन्यांनी तुम्हाला योजनेतनं काढून टाकण्यात येईल, 24 महिन्यांनी तुमचं नाव बाद करून तुमचे पैसे फोरफिट येतील. म्हणजे सर 6 महिने, 12 महिने आणि 24 महिने अशा पद्धतीने वाट बघितली जाते ग्राहकाची. आणि एवढं करूनही जर तुम्हाला रिस्टोअर करायचं असेल आणि तुम्ही फुल पैसे जर पूर्ण भरलेत तर त्याचं लिव्हरेज ठेवलेलं आहे. म्हणजे काय आहे ही, म्हणजे जरी ते केळकरजी म्हणाले बँकांना फायदा आहे किंवा मध्यम वर्गाला फायदा आहे, या योजना ज्या आहेत या मुळातच असंघटित वर्गाला दिलासा देणाऱ्या योजना आहेत. त्यामुळे याच्यात कोण येऊ इच्छितो की माझं आज 210 रुपये महिन्याला सेव्हिंग करायची तयारी आहे किंवा 42च्या पटीत 84 रुपये करायची तयारी आहे, तर ते लोक बघा, माझा तर ठाम विश्वास आहे की श्रीमंतांपेक्षा गरीब कमी फसवतात. श्रीमंत बँकेला जास्त फसवतात, गरीब बँकेला कमी फसवतात. तर एखादी गोष्ट गरिबांनी मनापासून उचलली की बाबा माझ्या कुटुंबाकरता मी 84 रुपये साठवीन किंवा 4 पटीत पैसे साठवीन, तर माझी खात्री आहे की ती बाई, तो घरातला करता पुरुष बाई जी असेल ती काही ना काहीतरी करून आपल्या मुलाकरता हे पैसे भरत राहील. त्यामुळे यातनं तसा विड्रॉलचा रेट कमी राहील अशी माझी खात्री आहे. खरंय. पुढचा फोन आहे, सुचिता वैशंपायन बोलतात आपल्याशी नाशिकहून. नमस्कार सुचिता, बोला. नमस्कार. नमस्कार. नमस्कार, बोला. मी सुचिता वैशंपायन नाशिकहून बोलते. माझा प्रश्न असा आहे मॅडम की जीवन सुरक्षा सुरक्षा योजनेमध्ये सुचिता मॅडम मला जर पैसे गुंतवायचे असतील, आज माझं वय 68 वर्ष आहे. बरं. तर मी किती वर्षापर्यंत ते पैसे गुंतवू शकते? आणि मला जर नॉर्मल मृत्यू आला तर मला त्याचा लाभ मिळेल का नाही? मला वाटतं प्रश्नाचं उत्तर त्या प्रेझेंटेशनमध्ये आहे. आता आपलं वय जर 68 असेल तर आपल्याला 18 ते 70ची जी योजना आहे 12 रुपये ऍक्सिडेंटल डेथची तेवढीच लागू होईल, बाकीच्या योजना लागू होणार नाहीत. त्यामुळे तुम्हाला पैसे गुंतवायची आवश्यकता नाही. पण आपल्या कुटुंबाच्या दृष्टीने आपण विचार करा, आपल्या कुटुंबात जो तरुण वर्ग आहे, मुलं असतील, सुना असतील, नातवंड असतील,
त्यांच्या नावाने आपण जरूर पैसे गुंतवू शकता आणि त्याची गुंतवणूक मी जशी सांगितली 18 वर्षाला एंट्री घेणारा माणूस 40 वर्षाला ते पैसे भरणं थांबवेल, 60व्या वर्षी त्याला 1000 रुपयाचं पेन्शन मिळेल, 42 रुपयाच्या महिनापटीत तुम्हाला पैसे गुंतवायला. तर त्यांचा जो प्रश्न होता त्याच्यामध्ये थोडासा एक मेघ अशी होती ती म्हणजे की जी प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेमध्ये नैसर्गिक मृत्यू जेव्हा येतो आणि त्यांचं वय आता 68 आहे या दृष्टिकोनातून त्यांनी जो विश्लेषण केलं तर नैसर्गिक मृत्यूला काही परतावा मिळतो त्याला. ती GIC जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशनची योजना आहे, त्याच्यामुळे त्याला ऍक्सिडेंटल डेथ हेल्थ केअर टाईप ऍक्सिडेंटल डेथ किंवा डिसॅबिलिटी आली तरच कव्हरेज आहे. नैसर्गिक मृत्यूला LICचं जे कव्हरेज आहे ते कव्हरेज मिळतच आहे. त्यांची LIC दुसरी पॉलिसी असेल कुठली 68व्या वर्षी शिल्लक असेल कुठली पॉलिसी तर त्यांना पैसे मिळतील. ते 18 ते 50 मधली पण 330 रुपयाची पॉलिसी आणि अटल पेन्शन योजनेचा लाभ त्यांना वयामुळे घेता येणार. बरोबर आहे. आता या तिन्ही स्कीमचा जेव्हा विचार करतो तेव्हा 50 वर्षापर्यंतची मंडळी जी आहे त्यांनी प्राधान्याने या गोष्टींचा या 2 विमा योजनांचा आणि अटल पेन्शनच्या 40 वर्षापर्यंतच्या मंडळींनी विचार करावा. याचा विचार करताना या तिन्ही स्कीम्स आणि गुंतवणूकदार लाभार्थी यांना तुम्ही काय विशेष सांगू इच्छिता? मला वाटतं मी पुन्हा एकदा आग्रहाने सांगेन की ह्या योजना राबवायचा उद्देश किंवा ह्या योजनांचा जन्म म्हणजे मला खूप लोकांनी असं विचारलं की साहेब हे सगळ्यांना लागू आहे, म्हणजे काही लोकांना वरच्या वर्गातल्या 330 रुपयाची पॉलिसी काय करायची किंवा 12 रुपयाची पॉलिसी काय करायची. तर सामाजिक सुरक्षेचा एक मूळ फीचर असा आहे, नियम असा आहे की इट शुड बी युनिव्हर्सली गिव्हन. म्हणजे तुम्ही असं वेगवेगळेपणा नाही करू शकत की ह्याच वर्गाला मी योजना देतो या वर्गाला नाही देऊ शकत. जेव्हा तुम्ही सामाजिक सुरक्षा म्हणता तेव्हा समाजातल्या प्रत्येक वर्गाला आम्ही किमान सुरक्षा किती देऊ याचा विचार सरकार करतं आणि सरकारने ही किमान सुरक्षा दिलेली आहे. या सुरक्षेत वाढ होण्याची आवश्यकता आहे पण किमान सुरक्षा आज सरकारने काय दिली तर 12 रुपये तुम्ही भरलेत तर आम्ही 2 लाख रुपये ऍक्सिडेंटल डेथला देऊ, 1 लाख रुपये परमनंट डिसॅबिलिटीला देऊ, 330 रुपये भरलेत तर LICचे 2 लाख रुपये नॅचरल डेथमध्ये देऊ किंवा अटल पेन्शन योजनेमध्ये 42 रुपये महिना भरलात तर 60व्या वर्षी आम्ही तुम्हाला 1000 रुपये पेन्शन देऊ. तेव्हा ही किमान सुरक्षा लक्षात घेऊन त्या वर्गाने आपापलं धोरण निश्चित करायची आवश्यकता आहे की आपल्याला याची आवश्यकता आहे का. मी जरूर समजतो की 12 रुपये 330 रुपयाचा लाभ समाजातला सर्व वर्ग घेऊ इच्छितो, कारण आज जी समाजाची स्थिती आहे, असुरक्षितता आहे, त्याच्यात प्रत्येकाला हे अपील झालेलं आहे की 342 रुपयात आम्हाला 4 लाख रुपयाचा ॲश्युरन्स मिळणार असेल तर आम्ही तो घ्यायला खूप उत्सुक आहोत. त्यामुळे असंघटित वर्गाने याचं लक्ष केंद्रित करावं. मी मध्यम वर्गाला, उच्च मध्यम वर्गाला असं आवाहन करीन की या योजनांचा लाभ आपण आपल्याकडे काम करत असलेला जो असंघटित वर्ग आहे, आपल्याकडे नोकरचाकर असतील, ड्रायव्हर असतील, आपल्या ओळखीचे भाजीपाला विकणारे महिला असतील, गृहिणी असतील, त्यांना हा लाभ जास्त देण्याचा प्रयत्न करावा. त्यांना त्याच्याकरता प्रवृत्त करावं, त्यांना त्याच्याकरता एज्युकेट करावं, त्यांना बँकेत घेऊन जावं. अशा तऱ्हेचं जर काम या समाजाने केलं तर समाजातला प्रत्येक वर्ग समाधानाने नांदेल अशी मला खात्री आहे. सर, या योजनांकडे जेव्हा वळायचं आहे असं म्हणतो तेव्हा योजनांकडे थोडा असंघटित वर्गासाठी असं आहे आपण म्हणतो त्यांच्या बाबतीमध्ये एक घडणारा वारंवार मुद्दा असतो तो म्हणजे बदलणारे दूरध्वनी क्रमांक आणि बदलणारा पत्ता. मग यावेळी या 3 स्कीममध्ये या योजनांमध्ये सहभागी झाल्यानंतर हे बदलणारे पत्ते, बदलणारे दूरध्वनी क्रमांक यासाठी कोणाशी कधी कशा पद्धतीने त्यांनी संपर्क साधावा? मला वाटतं याची सोय योजनेत करण्यात आलेली आहे. प्रत्येकाला मोबाईल नंबर असणं आवश्यक आहे आणि मोबाईल नंबरवर त्याला SMS अलर्ट मिळणार आहेत. म्हणजे त्याच्या खात्यात जी काही घडामोड होईल, एस्पेशली अटल पेन्शन योजनेमध्ये, त्याच्या खात्यात रक्कम जमा झाल्यावर त्याचं वार्षिक स्टेटमेंट काय राहील, 6 महिन्यांनी बेनिफिट स्टेटमेंट काय राहील, हे सगळं स्टेटमेंट जनरेट होणार आहे. आणि शेवट त्याला जे 1,70,000 रुपये जमा होतील ते 1,70,000 रुपये सुद्धा जमा झालेले त्याच्या स्टेटमेंटवर त्याला मिळणार आहेत 42 रुपये भरून. तर हा सगळा लाभ त्याला SMS अलर्टद्वारे मिळणार असल्यामुळे त्याचा फोन नंबर बदललेला, KYC डॉक्युमेंटशी आधारशी अटॅच्ड असेल तर ताबडतोब बँकेत जाऊन त्यांनी नवीन नंबर नोंदवणं आवश्यक आहे. ती काळजी त्यांनी घेतली पाहिजे. बरोबर आहे. पुढचा फोन घेते सर. नंदकुमार लाड आपल्याशी बोलतायत कोल्हापूरहून. नमस्कार नंदकुमारजी, बोला.
मोदी साहेब नमस्कार. नमस्कार. मला असं विचारायचं होतं की हा अटल पेन्शन योजनेमध्ये हाऊसवाईफ भाग घेऊ शकतात का, आणि ज्यांचं आता प्रॉव्हिडंट फंडमध्ये खातं आहे ते याच्यात भाग घेऊ शकतात? अत्यंत सुंदर योजना आहे आणि अत्यंत सुंदर माहिती तुम्ही सांगतात, त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. मला वाटतं कुठलाही भारतीय नागरिक या योजनेमध्ये लाभार्थी होऊ शकतो, आणि त्याला जर प्रॉव्हिडंट फंड असला तरी सुद्धा तुम्ही अटल पेन्शन योजना म्हणून लाभ घेऊच शकता. फक्त तुम्हाला सरकारची जी सबसिडी आहे 5 वर्ष मिळायची ती सबसिडी मिळणार नाहीये, आणि त्याप्रमाणे तुम्ही ते लाभ घेऊ शकता. म्हणून मला असं वाटतं की महिलांना सुद्धा याच्यात लाभार्थी होता येईल, आणि या योजनेचा लाभ महिलांना, म्हणजे आज सखी सह्याद्री कार्यक्रम आहे, मी महिलांच्या दृष्टीने थोडासा अभ्यास केला तर मला वाटतं एक सोशल सिक्युरिटी महिलांना मिळावी म्हणून मॅटर्निटी बेनिफिट स्कीम्स आहेत, त्यात जननी सुरक्षा असेल किंवा इतर योजना आहेत, या योजना सुद्धा सरकार राबवतच आहे. त्याच्या जोडीला या योजना आहेत, त्याच्यामुळे महिलांना याचा लाभ नक्की मिळू शकेल. सर, अटल योजनेविषयीचं जे पेन्शन योजना आहे खूप सुंदर तुमच्याकडे प्रेझेंटेशन आहे, ते या निमित्तानं प्रेक्षकांपर्यंत पोहोचवूया आणि त्यांना त्याविषयी अजून जास्त माहिती मिळण्यासाठी नक्कीच मदत जरूर. आपण एक 5-10 स्लाइडचं प्रेझेंटेशन आहे, याच्यात पहिल्यांदी 15-16 मध्ये जी अटल पेन्शन योजना, त्यात 1000 ते 5000 मी म्हटलं तसं तुम्हाला मॅक्झिमम 5000 मिळू शकतं. त्याच्यानंतर याच्याकरता आधार हेच केवायसी डॉक्युमेंट आहे, त्याची ड्यू डेट मंथली कॉन्ट्रीब्युशनची जी आहे ती तुम्ही ठरवून त्याच्याप्रमाणे तुम्हाला कॉन्ट्रीब्युशन घ्यायचे. 18 वर्षाला एंटर होता येतं, 40 वर्षाला तुम्हाला मॅक्झिमम एज आहे, त्याच्या पलीकडे नाही. 20 वर्षाची कॉन्ट्रीब्युशन कंपल्सरी आहे, 60व्या वर्षापर्यंत तुम्हाला काही मिळणार नाही. त्याच्यानंतर तुम्हाला 1000 ते 5000 रुपयाचं पेन्शन लागू होईल, जे सरकार तुम्हाला तुमच्या बँक अकाउंटमध्ये देईल. आता याचा फोकस मी जसं म्हटलं तसं अनऑर्गनाइज सेक्टरला आहे. याची एनरोलमेंट सगळ्या बँक अकाउंट सगळ्या कॅटेगरीजमध्ये करू शकतं. एक्झिट आणि पेन्शन ऑप्शन याला आहे, तो पेन्शन ऑप्शन. याच्यात एक चांगली गोष्ट मी आपल्याला सांगू इच्छितो की जर नवरा मेला तर त्याच्या पत्नीला, आणि पत्नी आधी गेली आणि तिच्या नावाने असेल तर नवऱ्याला, अशा तऱ्हेचं पेन्शन लागू होईल. म्हणजे फॅमिली पेन्शन सारखं सोय केलेली आहे. आणि स्पाऊस गेले एकमेक आणि मग नॉमिनेशन शिल्लक राहिलं मुलांचं, तर मुलांना कॉर्पस मिळायची योजना आहे. त्यामुळे ऑटोमॅटिकली फॅमिलीला जे प्रोटेक्शन आहे ते प्रोटेक्शन मिळणार आहे, याच्यातही आपण लक्ष घ्यावं. त्यानंतर नॉमिनेशन फॅसिलिटी अवेलेबल आहे, आणि ही कॉन्ट्रीब्युशन स्टेटमेंट्स आहेत बघा. या कॉन्ट्रीब्युशन स्टेटमेंटमध्ये 18व्या वर्षी जॉईन केलं, 42 वर्ष जर 60व्या वर्षापर्यंत पैसे भरले, मंथली कॉन्ट्रीब्युशन 42 असेल तर तुम्हाला 1000 रुपयाचा लाभ पेन्शनचा आणि 1,70,000 रुपये रिटर्न कॉर्पस तुम्हाला नंतर मिळू शकतो. हा चार्ट फार महत्वाचा आहे. हे चार्ट साईटवर अवेलेबल आहेत. मी लोकांना अशी विनंती करीन की ज्यांना त्यातलं समजतंय त्यांनी जाऊन ते चार्ट बघावेत. चार्ट तसे सिंपल आहेत. मी अगदी सिंपल सांगतो की 42च्या पटीत 2 पट, 3 पट, 4 पट आणि 5 पट जर तुम्ही पैसे भरले तर 1000, 2000, 3000, 4000, 5000 असं मंथली पेन्शन तुम्हाला लागू होईल. 1,70,000चे 5 पट म्हणजे 8.5 लाख रुपये 5000चा कॉर्पस जमा होईल. 210 रुपये मॅक्झिमम तुम्हाला सेव्हिंग करायला लागेल. त्यामुळे खूप कॉम्प्लिकेशन नाहीये, आणि हीच या योजनेच्या तिन्ही योजनांच्या खुबी आहेत. याच्यात सुटसुटीतपणा आहे, सरळपणा आहे, सोय आहे, त्यामुळे या पॉप्युलर होत आहेत. आणि म्हणूनच त्या सखी सह्याद्रीच्या प्रेक्षकांसाठी खास आहे. सामाजिक सुरक्षा योजना या दृष्टिकोनातून आपण 1 वाजल्यापासून जाणून घेत आहोत, आणि प्रेक्षकांची आमच्यापाशी वारंवार जी मागणी येते त्या दृष्टिकोनातून मी सांगू इच्छिते की या कार्यक्रमाचं पुन्हा प्रक्षेपण आज रात्री 11:30 वाजता आपल्याला बघता येईल, जेणेकरून सामाजिक सुरक्षा योजनेसाठी ज्या वेगवेगळ्या सरकारच्या योजना आहेत, ज्या वेगवेगळ्या माहिती आहेत, त्या सगळ्याविषयी आपल्याला विस्तृतपणे माहिती मिळू शकेल. आणि सुनील मोने सर आपल्याला याविषयी माहिती सांगत आहेत. सर, तुम्ही अभ्यास आणि विश्लेषण या स्कीमविषयी केलेलं आहे. या स्कीमविषयी लोकांना अधिक जाणून घेण्यासाठी टोल फ्री क्रमांक, वेबसाईटचा पत्ता, या गोष्टी आपण सांगूया. जरूर सांगा ना. आपण तो टोल फ्री क्रमांक जो आहे, टोल फ्री क्रमांक जो आहे तो प्रेक्षकांपाशी आपण पोहोचवूया. तो आहे 1800-102 आणि 2636. 1800-102-2636 हा टोल फ्री क्रमांक आहे. आणि अधिक माहितीसाठी वेबसाईटचा पत्ता जो आहे तो आहे www.janasuraksha.gov.in. www.janasuraksha.gov.in. अधिक माहितीसाठी या टोल फ्री क्रमांकावर आणि वेबसाईटवर आपण संपर्क साधावा. सर, या तिन्ही योजना, सहभागी लाभार्थी
आणि भविष्यकाळ या सगळ्याची सांगड घालून महत्वाचं काय तुम्हाला सांगावंसं वाटतं? मी जाता जाता थोडंसं विवेचन आकड्यांचं करीन. बरं. अशी अपेक्षा आहे की 2020 सालापर्यंत 75 कोटी पॉलिसी लाभधारक LICचे तयार होतील. क्या बात आहे. म्हणजे हे एस्टिमेशन आपण केलेलं आहे. हो. आणि हे खूप समाधानकारक चित्र असेल. जवळजवळ 121 कोटीपैकी 75 लाख हे होऊ शकतात. त्यानंतर आत्ता 36 कोटी पॉलिसीज आहेत, म्हणजे जवळजवळ 40 कोटीची झेप होईल. त्याच्यानंतर अजून एक चांगला आकडा मी देऊ इच्छितो की भारताची आयुर्मान मर्यादा ही 74 वर्षापर्यंत वाढेल असा अंदाज आहे. आता ती कमी आहे पण ती वाढेल. आणि ह्या सोडून आता ज्या कंपन्या आहेत की 52 इन्शुरन्स कंपन्या, ज्याच्यापैकी 24 लाईफ आहेत आणि 28 जनरल कंपन्या आहेत, त्याच्यातही मोठ्या प्रमाणावर वृद्धिंगत होतील. कारण इन्शुरन्स सेक्टरला फार मोठी झेप आता या मोठ्या प्रमाणावर घ्यायची आहे. आणि मला अशी अपेक्षा आहे की सरकारने आता जे नॅशनल सोशल सिक्युरिटी बोर्ड केलाय किंवा स्टेट सोशल सिक्युरिटी बोर्ड केलाय, ज्याचा आत्ता रोल फक्त ॲडव्हायझरी आहे, तो रोल पूर्णपणे जसा अपेक्षित आहे, म्हणजे या कमिटीच्या रेकमेंडेशन्स आहेत की नॅशनल सोशल सिक्युरिटी बोर्ड आणि स्टेट सोशल सिक्युरिटी बोर्ड यांना फुल पॉवर्स देऊन जास्तीत जास्त अजून लाभाच्या योजना सरकार सोशल सिक्युरिटी स्कीम्स म्हणून आणेल. आणि यात सुधारणा होत होत एक दिवशी आपण जे अमेरिकेचं चित्र आहे की माझ्याकडे सोशल सिक्युरिटी कार्ड आहे म्हणून आपली लोक तिकडे ग्रीन कार्ड घ्यायला उत्सुक असतात की मला पुढे काही ओल्ड एजला चिंता राहणार नाही, असंच चित्र भारताचं सुद्धा तयार व्हायला मदत होणार आहे. आणि ते चित्र होईल याचा मला आत्मविश्वास आहे. सरकारने या योजना आणल्या त्याबद्दल सरकारला धन्यवाद दिलेच पाहिजेत, पण लोकांनी सुद्धा याला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद देऊन सरकारचा हौसला वाढवावा असं आवाहन मी लोकांना करतो. खरंय, हे जनतेचा आता नाणं जे आहे किंवा पारडं जे आहे ते जनतेच्या बाजूने आहे आणि जनतेने त्या दृष्टिकोनातून पावलं आणि कृतीशील व्हायला हवं. बरोबर सर? जरूर जरूर. म्हणजे कल्याणकारी देशामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये जनतेचं कल्याण काय आहे, नागरिकांचं हित काय आहे, भविष्यकाळ सुरक्षित कसा असेल, या सगळ्या गोष्टींचा साधक बाधक विचार केला जातो आणि त्या दृष्टिकोनातून योजना आणि अंमलबजावणी केली जाते. याच दृष्टिकोनातून जे वेगवेगळे टप्पे सरकारनं आपल्यापुढे आखलेले आहेत त्या सगळ्या टप्प्यांचा सखी सह्याद्रीच्या माध्यमातून आपण विचार करत असतो. त्यातलाच हा पुढचा टप्पा होता आणि या टप्प्यासाठी अर्थात जनसुरक्षा योजना याविषयी आपण आज जाणून घेतलं. तुमच्या मनामध्ये शंका असतील तर या शंका या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून तुम्ही या शंकेचं निरसन करू शकता. हे नंबर आहेत 1800 102 2636 अर्थात 1800-102-2636 आणि वेबसाईटचा ॲड्रेस आहे www.janasuraksha.gov.in www.janasuraksha.gov.in. तेव्हा याविषयी आणखीन जाणून घ्या आणि लाभार्थींची संख्या वाढवणं हे अर्थातच जनतेच्या हातात आहे, कारण हे जनतेच्या हितासाठी आहे. सर, मनपूर्वक आभार मानते या सगळ्या योजनांची थोडक्या वेळात विस्तृत माहिती करून दिलीत. धन्यवाद. आपला आभारी आहे.